नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी. ही चटणी इडलीबरोबर खाल्ली जाते, डोसा, मेंदूवडा, आप्पे किंवा कुठलाही पराठा किंवा माझ्याकडे ही उपम्याबरोबर पण खाल्ली जाते. अतिशय सुंदर लागते ही चटणी. मी आधीही तुम्हाला एक खोबऱ्याची चटणी दाखवलेली आहे, कोथिंबीर दही वगैरे घालून. तीही तुम्ही बघा. आणि ही पण मी आणखी एक बनवते. नेहमी माझ्याकडे उपमा जर बनला तर ही चटणी बनतेच, किंवा डोसे इडली काही बनवल्यावर बनतेच. तर ही आपण आज बनवूया. आणि मी तुम्हाला सांगेन, मी सर्वच रेसिपी टाकत राहणार आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नुसतं बघून पुढे जाऊ नका, तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या छान छान रेसिपी मी टाकत असते त्या तुम्हाला नक्की बघता येतील. आणि दुसऱ्यांना पण, तुमच्या मित्र मैत्रिणी, कोण मावशी काकी कोण असेल त्यांनाही शेअर करता येईल. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी या पदार्थांचा आनंद घ्या. नक्की बनवून बघा. तुमचे काही प्रश्नपत्रिका असतील तेही मला जरूर कळवत जा. आता आपण चटणी बनवायला घेऊया. त्याकरता मी अर्धी कवट नारळाची घेतली, म्हणजे एक नारळ होता त्यातला अर्धा. ती मी ही कापून घेतली आहे. ओलं खोबरं म्हणजे हे आहे डाळ्या भाजलेल्या. या कुठल्याही किराणा दुकानात किंवा चणेवाल्याकडे मिळतात. त्या आहे अर्धी वाटी भाजलेल्या डाळ्या. हा मी यात एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा. आणि कांद्याचं हे मधलं कुठलीही भाजी किंवा काही करताना हे काढायचं असतं, हे खायचं नसतं. म्हणून मी हे आज तुम्हाला कांदा दाखवायला ठेवला आहे. हे बघा, मी हे असं सुरीने गोल काढून घेतला आहे. पाहिजे तर मी तुम्हाला कांदे सोलून कापून पण एखादा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. कसा कांदा कापायचा, मसाल्याला कसा कापायचा, भाजीला कसा कापायचा, हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. जरा आता उन्हाळ्यामुळे उन्हाळ्याच्या रेसिपी चालू आहे, पण बरेच जण म्हणतात तुम्ही उपमा इडली वगैरे दाखवा, तर तेही मी मध्ये मध्ये टाकते आहे. म्हणून मग मी आज ही चटणी दाखवते, म्हणजे उपमाही दाखवायला तुम्हाला सोपं पडेल. ही चटणी बनवली तर उपमा बनवायला. तर हा एक कांदा घेतला आहे. हे मी चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, साधारण 1 टीस्पून. साखर पण तेवढीच आहे. साखर आवडीप्रमाणे. तुम्हाला थोडीशी गोड होते, ही जास्त होत नाही, कारण हे एवढं साहित्य पडल्यावर ही थोडीशी गोड होते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, किंवा कमी घातलीत तरी चालेल. हे कढीपत्ते घेतले आहेत मी, 10-12 पानं आहेत. हे आपल्याला याच्यात वाटायचे आहेत. हे जिरं मोहरी आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे किंवा फोडणी देऊन घ्यायची आहे चटणीला. त्याकरता मी 1 टीस्पून जिरं घेतले, 1 टीस्पून मोहरी घेतली आहे. ह्या 4-5 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत. हे आपल्याला यात वाटायच्या आहेत. हे आलं पण एवढा तुकडा साधारण अर्धा इंच आहे, हा आपल्याला यात कापून घालायचा आहे. आणि हे पण मी फोडणीकरता घेतलं आहे. जरा सजावट केली तर छान वाटतं आपल्याला स्वतःलासुद्धा, किंवा असं दाखवताना मुलांपुढे अशी जर बाऊल ठेवून दिला तर ही चटणी कोथिंबीर अशी चटणी हे मिरची कढीपत्ता वर ठेवला तर अतिशय सुंदर दिसतं हे. तर हे पण मी फोडणीकरता घेतलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया. आणि हे मी पाणी घेतलं आहे चटणीकरता. ही चटणी थोडीशी अशी पातळ असते, जेणेकरून ती आपण उपम्यावर खाऊ शकतो, किंवा इडली मेंदूवडा याच्याबरोबर थोडी ओली चटणी पाहिजे. आता आपण हे फोडणीचं साहित्य बाजूला करून घेऊया, म्हणजे आपल्याला हे सोपं पडेल. ह्या बघा, ह्या तिखट मिरच्या आहे म्हणून मी 4 घेतल्या आहे. तुम्हाला जर आणखी थोडी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी 1-2 मिरच्या घेऊ शकतात, किंवा मुलांकरता फिक्की पाहिजे असेल तर 2 मिरच्या कमी करू शकतात. पण मुलांनासुद्धा मी सांगेन थोडं तिखट खायला घाला. अगदी मुलांच्या पोटातही थोडी मिरची गेलीच पाहिजे. त्यामुळे 2 तरी मिरच्या तुम्ही घाला. मी ह्या 4 घालते आहे, कारण माझी मुलं मोठी आहेत. तुमच्याकडे जर तुमची मुलं छोटी असेल तर तुम्ही 2च घाला. हे बघा, हे आपल्याला कापून असं यात घालत जायचं आहे. हे आल्याचे पण असे बारीक तुकडे करून, आणि ह्याची मी साल काढून धुवून घेतलेला आहे.
आता आपण खोबरं घालूया. हा कांदाही आपल्याला यातच घालायचा आहे. पटकन होते झटपट ही चटणी. सगळं एकदाच आपलं पाणी घालून सगळं वाटून घ्यायचं आहे छान बारीक. हे बघा, यात ह्या डाळ्या पण घालायच्या आहेत. हा कढीपत्ता. आणि आधी आपण हे बारीक करून घेऊया, म्हणजे कसं की ते छान बारीक होतं. आधी जर पाणी टाकलं तर मग पाणी उडतं वर आणि सगळं आजूबाजूला सांडतं. तर हे बघा, फक्त आपण यात आता फोडणीचं साहित्य ठेवलं, बाकी सगळं टाकून घेतलं. हे बारीक करून घेऊया आणि मग यात थोडंसं पाणी घालूया. तर मी हे छान बारीक मिक्सरला करून घेते. हे बघा, हे आता फिरत नाही आहे, कसं बारीक झालं आहे ते. आता आपण यात पाणी घालून घेणार आहोत. असं सुरीने किंवा चमचाने असं हलवून घ्यायचं. आणि यात आता अर्धा ग्लास आधी आपण पाणी घालूया आणि लागलं तर आणखी पाणी घालूया. आता हे परत मी मिक्सर करून घेते. हे बघा, आपली इथे चटणी छान बारीक झालेली आहे. हा, एकदम छान असा आला मिरचीचा असा एकदम छान सुगंध आला आहे. आणि कांदा घातल्यामुळे ही चटणी अतिशय सुंदर लागते. आता आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये. ही बघा, अशी पातळ ही चटणी, एकदम पातळही नाही आहे, पण ही बघा अशी ही उपम्याबरोबर किंवा इडलीबरोबर एवढी पाहिजे, म्हणजे सुक्कं सुक्कं होत नाही खायला. कारण काही मुलांना सांबार आवडत नाही किंवा मग ते चटणीबरोबर इडली किंवा मेंदूवडा खातात आणि सांबार एक एक चमचावरून चमचाने पितात. मग त्यामुळे ही चटणी जर सुकी असेल तर ते सुक्कं सुक्कं होतं आणि मुलांच्या घशात अडकल्यासारखं होतं. म्हणून मग आपण ही अशी चटणी बनवून घेतली. आता आपण फोडणी करून घेऊया. हे बघा, यात 1 चमचा तेल घेतलेला आहे मी फोडणी करता आणि ते आता तापत ठेवले गॅसवर. तर आपण तेल तापूया. तेल तापलंय, त्यात मोहरी घालून घेऊया. हे बघा, मोहरी छान अशी हलवून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यावर आपल्याला जिरा वगैरे घालायचा आहे. हे बघा, जिराही छान फुलू द्यायचं आहे, म्हणजे जिरे जळत नाही आणि ते काळं काळं दिसत नाही. आणि हे बघा, आता आपल्याला ह्या मिरची आणि कढीपत्ता घालून गॅस बंद केलेला आहे मी आणि झाकण ठेवणार आहे, म्हणजे उडणार पण नाही आणि त्याचा वास त्यातच राहील. हे बघा बघा, साईडला उडालं पण नाही आणि वास पण त्याच्यातच राहणार आहे. बंद गॅसवरच ही फोडणी, फक्त मोहरी तडतडून घ्यायची, गॅस बंद करायचा आहे. आता आपण चटणीत घालून घेऊया. हे बघा, फोडणी झाकण काढून घेऊया. मस्त कढीपत्त्याचं वगैरे बघा किती छान फोडणी झाली. जिरे आपले जरा पण जळालेले नाहीत आणि अतिशय छान असा सुगंध दरवळतोय. आता आपण ही या चटणीवर घालून घेऊया. जिरे हे जळाले नाही पाहिजे. फोडणी कुठलीही भाजी करताना मोहरी टाकल्यावर गॅस बारीक करायचा. आणि आता आपल्याला कसं ही चटणी बनवताना पुढे काही त्याची प्रोसिजर करायची नाही, म्हणून गॅस बंद करायचा. हे बघा, हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ही बघा, अतिशय छान आपली अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. आधीची माझी चटणी बघा, दोन्ही चटण्या वेगवेगळ्या आहेत चवीला,
तुम्ही दोन्ही नक्की करून बघा. म्हणजे तुम्ही काय करायचं, एक नारळ घेतला तर अर्ध्या नारळाची ती बनवून बघा दही साखर घालून, आणि अर्ध्या नारळाची ही बनवून बघा. अतिशय सुंदर लागेल. दोन्ही चटण्या एकदम चवीला छान लागतात, खूप सुंदर लागतात. आणि ही अतिशय सुंदर झाली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.